ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ विंशोध्याय. 10वा स्कंद 20वाध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जय जी मथुरानाथा अजिता अनंत हे अच्युता. जय जय व्रजनारी जिता. आरती हरा प्रजापती. नंदाचे अंगणे स्वर्ण रथ. पाहून मिळाल्या गोपी येथ. उद्धव येई तुक्यात स्नान संध्या सारेनी. अजानुबाहू कमळ नेत्र कानी कुंडले रत्न खचित. पीतांबर धारी कमल हातात. ऐसा उद्धव पाहिला गोपी करती नमस्कार. नम्रपणे बोलती मधुर आपणा साकी कृष्ण सहचर. तेनीची पाठविले तुम्हाशी माता पित्यांचे सात्वना. पाठविले की आपणा दुसरा कोणाचे त्याविना. आठवण कृष्ण असेल जी आप्तेष्टांचे स्नेहबंधन. हे ऋषींनाही तोडण्या कठीण. आम्हा असे त्यांची आठवण. परी तो विसरला आम्हासी. कारणासाठी जोडली मैत्री ते असे कार्यापुरती. जैसे भ्रमरपुष्पांची भोगिती मग पावती विस्मरण. भ्रमरपुरुष जाती कार्यापुरता. स्नेह ठेविती स्वार्था लागी प्रेमे करती. स्त्रियावर पुरुष हे वेशा त्यागिती निर्धानासी. प्रजा दुर्बल राजयासी विद्यार्थी सोडिती गुरुदेवासी. विद्या पूर्ण झाली या दक्षिणा मिळता उपाध्याय. यजमानाशी त्यागुनी जाय. पक्षी सांडिती वृक्ष छाया. फळे नाहीसी जाहली या वनवा लागला अरण्याशी. पशु सोडोनी जाती त्यासी. अतिथी करी ग्रह त्यागासी. भोजन आपले सर्वनी तैसे सोडोनी आम्हासी. कृष्ण गेला मथुरेसी ऐसे वदन असमहासी. करीती रुदन कृष्ण प्रिया. तव तेथे आला एक भ्रमर. त्यासी पाहुनी म्हणे गोप सुंदर. कृष्ण सखा हा आला खरोखर. निरोप त्याचा घेऊनी. लबाड कृष्ण तुझा सखा. आम्हास न दावी तुझ्या मुखा. सपत्नी कुचकेशरा लिप्ता देखा. श्मश्रू तुझ्या मुखावरी. तुझ्या समान तुझा मित्र. एकांती पाजोनी अधरामृत. आम्हा सोडोनी गेला त्वरित. दूत तू त्या लबाडाचा. लक्ष्मी सुद्धा त्या पदकमळा. कैसे सेविती ठावे तिला. मोहित करतसे कृष्ण तिला. गोड गोड बोलूनी. भ्रमर तू का आम्हा पुढे. तेच तेच गासी कृष्ण पवाडे. सांगूनी सांगजा लाडे लाडे. त्यांच्या प्रिय मैत्रिणींना. कपटे करतो सुंदर हास्य. वक्र भुवयांची कटाक्ष. कवन स्त्रिया न होतील वश्य. त्रिलोकी त्या कृष्णासी. भ्रमरा माझ्या मस्तकावरील तुझा पाय त्वरित काढ. संभाषण करोनी गोड गोड. वस्य करू पाहतोसी. आम्ही सोडले ज्याला साठी. लोक परलोक मुले पती. तोची सोडूनी गेला आम्हा प्रती. कैसी प्रीती राखावी. पूर्वी जेने कपटाने बलिश बांधले. शापाने वाली वदिता व्याधाप्रमाणे. विद्रूप केली शूर्पणखा. कैसे विश्वासे तयावरी. प्रेम करावे कशा परी. त्याची प्राशन कृष्ण चरित्र लीलामृत. त्याची सांगती नोहे बरी. सुदुःख पदरी बांधलेसे. परी त्याच्या कथांचे श्रवण गान. आम्हा त्या गावयासी कठीण. कर्णद्वारे करतो प्राशन. कृष्ण लीला चरित्र लीलामृत. हरिणी व्याध जाळी जैसा. कृष्णाशी फसलो तैसा. त्यावरी ठेवून विश्वासा. दुःख दारुण पावलो. म्हणून या सोडोनी कृष्ण. दुसरे सांग वर्तमान. अथवा राहे मौन न करी गुंजार. इतुक्यात पुन्हा म्हणे भ्रमराशी. मित्रा परतोने आलासी. कृष्ण परमप्रिय आम्हासी. न सोडवे प्रेमपाश. तू कृष्णाचा सखा प्रिय. म्हणून आम्हासी पूजनीय. तू होऊन या सदय. नेई आम्हा कृष्णाकडे. ऐसी कृष्ण प्रेमे प्रमित. गोपी भ्रमर पाहुनी आला पिती. उद्धवे शांत करुनी तया प्रती. निरोप सांगे कृष्णाचा. उद्धव म्हणे तुम्ही पूर्णार्था. विश्वा माझी लोक पूजिता. कृष्णी वृत्ती समर्पित. भक्ती परमा भगवंत. दान व्रते तप होम जप स्वाध्याय यम संयम. ऐसे करोनी नाना नेम. भक्ती साधिजे कृष्णाची. भक्ती सुदैवा तुम्हा सुलभ. झाली मुनी जो मुनींनाही दुर्लभ. स्वाधीन तुमच्या पद्मनाभ. तुम्ही आहा दैववती. सकळ सांडोनी संसार. तुम्ही वरला परत धन्य झालो मी कृष्ण किंकर. भक्ती तुमची पाहुनी. कृष्ण तुम्ही प्रिय अत्यंत. म्हणून धाडी आले मला सत्य. निरोप दिदलसे यथार्थ. परिस बोल कृष्णाचे. परिसा बोल कृष्णाचे. मी सर्वात्मक सर्वांठाई. माझा तुम्हासी वियोग नाही. मन
प्राणभूतेंद्रिय गुणाश्रयित मी आहे सर्वत्र. मी सृजी पाळी संहारी अवतार घेऊन लीला करी. मिनो हे कदा दूरी निकट आहे तुमच्यासी. मीची आत्मा ज्ञानमय शुद्ध गुणातीत निरामय. मी जाणत असे अवस्थात्रय जाग्रत स्वप्न सुषुप्त्यादी. जागृती माझी विश्वमीची स्वप्ना माझी तैजस म्हणती. मीची प्राज्ञ पै सुषुप्ती प्रतीती माझी जाणावी. जागृत झाल्या पुरुष मिथ्या विषयापाठी धावत. म्हणून आज्ञा माझी सत्य करावा निग्रह इंद्रियांचा. दश दिशांनी नद्या वाहती सागराशी मिळती येऊन अंती. तैसी नाना साधने संपत्ती माझ्या ठाई पावलिया. मी तुमचा असे प्रिय कर परिदृष्टी पासून झालो दूर. त्याचा ऐकावा विचार विरही प्रेम वाढत असे. माझे घडावे अखंड चिंतन तेने मद्रूप होईल मन. म्हणून आलो तुम्हा टाकोन वियोगी घडले संयोग. वस्तू सुलभ प्रत्यक्ष असता चिंतन अखंड न करते सर्वता. परी वस्तूचा वियोग घडता वाढे असक्तता त्या ठाई. म्हणून सोडोनी सकळ वृत्ती माझी करावी दृढ भक्ती. अचिरात होईल मतप्राप्ती व्हाल स्वरूप माझेची. रास क्रीडेच्या प्रसंगी ज्यांना लाभ न जाहाला व्रजगणांना. त्यांनी केल्या तीव्र चिंतना तेची सौख्य लाभेल. म्हणून त्यागावी दुःख अखंड भोगा संग सुख. सन्निध तुमचा मी सदा सन्मुख येऊन भेटील गोकुळीही. ऐसा निरोप हा उपदेशात्मक ऐकता गोपींना झाला हरिक. मग विसरून यावीर दुःख करीती मात उद्धवासी. उद्धव तुझी अमृतवाणी ऐकता शोक मुरला मनी. वर्तमान सांगावे आम्हा लागुनी कैसे आहे मथुरेचे. कंस आणि त्याचे अनुयायी कृष्णे मारिले करोनी घाई. हे तो बर्वे झाले बाई आनंद झाला मथुरेत. पुरवून आप्तांचे मनोरथ कृष्ण आता असेल स्वस्थ. आम्ही तेने असो संतुष्ट. वार्ता त्याची ऐकोनी. कृष्णाचे सुख ते आमचे सुख कृष्णा दुःख ते आमचे दुःख. भिन्न भाव नाही देख कृष्ण आणि आमच्यात. मथुरावासी श्रेयावरी प्रेम करतो श्रीहरी. आमच्या सन्मान न त्याही नारी प्रिय असतील कृष्णासी. कृष्ण प्रियता याचा सन्मान त्याही करती की आम्हा समान. आम्हा खेळवडींची आठवण येतसे काय कृष्णाशी. रासक्रीडेचा मंगल प्रसंग आठवित की श्री गोविंद. ज्या रात्री पडले चांदणे धुंद शुभ्र शरचंद्राप्रमाणे. मंदम सुगंधित वाती वारे ऋणुझुनू करती पदी नुफरे. कृष्णा संगे नाचो गाव सुस्वरे. सकळ ते या आठवते का. ऐसा आमचा प्रियतम हरी इकडे येईल कधीतरी. निज हस्त ठेवून आमचे शिरी सुखविल काय स्पर्शाने. सुका माझे सुख श्रेष्ठ म्हणती व्हावे आशा रहित. परिहार करून राहो चित्त कृष्ण आशा विरहित. लक्ष्मीचे जे निवासस्थान ऐसे कृष्णाचे पद्मचरण. ठाई ठाई उमटले जाण देते आठवण कृष्णाची. व्रज गोकुळ वृंदावन भूमी वने गोवर्धन. गाई गोपी सखे स्वजन आठव असेल कृष्णासी. श्रीकृष्णाचे खेळ खेळणे वेणुवादन गायी चरणे. त्याचे हसणे मधुर बोलणे सकळे आम्हा आठवे. तो म्हणत असे विसरा मजसी परंतु ते तो अशक्य आम्हासी. उद्धवा सांग जाऊनी त्यासी यावे गोकुळी एकदांची. हे नाथा हे रमानाथा आरतीनाशना हे व्रजनाथा. दुःख सागरी बुडालो आता गोकुळ तीरी येऊनी. ऐसा देऊनी प्रतिनिरोप गोपी झाल्या मग शांत. कृष्ण वचने गेले दुःख श्रीकृष्णाच्या विराचे. कृष्ण पाती अंतर्यामी तेने शमली विर उर्मी. उद्धवासी नेऊन आपले धामी पूजा करती बहुमाने. त्यांची पाहुणी विशुद्ध मने उद्धव राहिला अनेक महिने. कृष्ण लीलेची पायी ठिकाणे जाती दिवस आनंदे. कृष्ण विषयक विचारी प्रश्न तेने घडवी कृष्ण स्मरण. गोकुळवासी यांचे रमेवी मन कृष्ण भक्त उद्धवतो. पाहुणी गोपींची श्रेष्ठ भक्ती विस्मय झाला. ज्याचे चित्ती नमस्कारोनी करी स्तुती. धन्य गोपी महामना. धन्य गोपी या त्रिभुवनी भावारूढ ज्या मुकुंद चरणी. कृष्ण त्याचे ज्ञानी मनी जागृत स्वप्नी कृष्णली असे. त्या कृष्णाची व्हावी प्राप्ती म्हणून मुमुक्षु मुनी कष्टती. श्रेष्ठ शरीर धारण करती धरती भीती भव नदीची. आम्ही ऐसे साधक जन इच्छी व्हावे कथा श्रवण. परी गोपीची अखंड चिंतन भगवलीला चरित्रांचे. भगवत चरित्रावरी ज्याचे प्रेम त्यांना न लागे ब्राह्मण जन्म. कथा श्रवणे झाले पावन तीर्थ तीर्थपण त्याचे नी.
अहो पहा या वनचरी व्यभिचाराचरल्या व्रजनारी, एकनिष्ठ भक्ती लागली परी, धन्य झाल्या व्रजस्त्रिया. नेनता केले अमृतपान, तरी लाभे अमरपण, तैसे अजानतेपणे भजता कृष्ण. कृष्ण स्वरूप त्या झाल्या, लक्ष्मी राहिली वक्षस्थळी, कमलगंधा देव नारी, रासक्रीडेचा आनंद परी, नेनती त्या लव मात्र. रासक्रीडा प्रसंगात गोपी कंठी घालून हात, त्यांचे पुरविले मनोरथ, ते खून नेने लक्ष्मी. धन्य धन्य हे वृंदावन, वेली तृणे वृक्ष पाशान, ज्यांना घडले नित्यसेवन, गोपीचरण धुळेचे. कृष्ण मजसी जन्मांतरी, यातील करावी कोणीतरी, तेने धन्य जन्म संसारी, वृंदावनी झाल्या तृणपाषाण. होता गोपीचरण रजासी, अंघोळ तेने होईल जन्म सफळ, त्याच्या कदर्जाचा महिमा थोर, नेने श्रुती अजूनही तीही. कृष्णावर अनुराग केला करोनी स्वजन त्याग, सोडून गेल्या धर्ममार्ग, त्याचा महिमा कोण जाणे. जे कृष्णाचे चरण कमळ द्याती, ब्रह्मादिदेव सकळ, लक्ष्मी पूजित असे निरंतर, स्मरती गोपी कृतकृत्य. आयशा श्रीकृष्णांप्रती रासप्रसंगी आलिंगती, धन्य झाल्या व्रज युवती, दूर झाली मनोव्यथा. ज्याच्या हरिकथा गायनाने पवित्र झाली तिन्ही भुवने, त्या गोपींना आनंद अनंत नमने, वंदिन त्याची पदधुली. ऐसे बोलती उद्धव भक्त, नंद यशोदेची अनुज्ञा घेत, गोपांचा निरोप घेता, निघे जावया मथुरेशी. रथी बैसला जाण्यासाठी, नंदादी गोप देती भेटी, नयनी अश्रूंची झाली दाटी, सद्गद कंठे म्हणती. उद्धव आमच्या मनोवृत्ती सकळ, श्रीकृष्ण चरणी राहो निर्मळ, हेची मागणे एक वेळ, अन्य वांछा सूचना. वाणी वदो त्याचे नाम, हस्ते घडो त्याचे पूजन, मस्तक करो त्यासी नमन, चरणी घडो हरियात्रा. जन्मांतरी करता भ्रमण, काही घडले पुण्यदान, तेने जडले कृष्णी प्रेम, पूर्वपुण्य ठेवा उडवला. कृष्णविषयक प्रेमे जाण, उद्धवाचा केला बहुमान. उद्धव निघे निरोप घेऊन, त्वरित मथुरेसी पातला. कृष्णासी घालोनी दंडवत, वर्णिली गोपीची भक्ती उत्कट, नंद यशोदेचे सांगितले मात. भेटी बहुविध समर्पिल्या, वसुदेव बळराम उग्रसेन, यांनाही कथिले वर्तमान, त्यांनाही दिदली उपायने, गोकुळातून आणलेली. श्रीशुकायसा रसाळ वक्ता, परीक्षिता सम रसज्ञ श्रोता, उद्धव भेटीची कथिली वार्ता, श्रोते तल्लीन जाहले. उद्धव ज्ञानाची केवळ मूर्ती, गोपिका त्या मूर्त भक्ती, कृष्णे त्यांची करविली भेटी, निमित्त करुणी विरहाचे. भक्ती माझी मिसळले ज्ञान, ज्ञाने झाले समाधान, तेची भक्ती तेची ज्ञान, अभिन्नपण भासत असे. भक्ती ज्ञानाची परमसीमा, तो हा संत ज्ञानेश्वर नामा. ब्रह्माही नेने ज्याच्या महिमा, शरण जावे त्या लागी. चरणदास तयाचा किंकर, श्रोत्या विनवी वारंवार, भजा भजा हो ज्ञानेश्वर, वर्म कळण्या भक्तीचे. भक्ता ऐसे करावे आचरण, भजन पूजन नामस्मरण, अंतर राखावे ज्ञानपूर्ण, घालमेल करो नये. देवा भजावे अद्वैत भावे, संता भजावे द्वैत भावे, द्वैत अद्वैत एक करावे, प्रेमे गावी हरिनाम. भक्ती कळावे ज्ञान, ऐसे चिंती त्याच्याचे मन, तेने भजावे ज्ञानेश्वर, चरण भावे वाचावी ज्ञानेश्वरी. मी तो संतापाईचा वाहन, काय जाणे भक्ती ज्ञान, तुम्ही श्रोते असा सुजान, कृपा करावी मजवरी. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते, सुलभ संक्षिप्त भागवते, दशम स्कंदे भ्रमरगीत, गोपी उद्धव संवाद, उद्धवस्य पुनरागमनम नाम 20 श्रीकृष्णार्पणमस्तु.